पण काँग्रेस जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही आंदोलनात्मक स्वरूपात, तोपर्यंत काँग्रेसला यश मिळणार नाही. कमी शिकलेल्या व्यक्तीला तुम्ही लोकसभा दिलीत, पराभव झाला, पुणेकरांनी नाकारलं. तरी तुम्ही विधानसभा दिलीत, पुणेकरांनी नाकारलं. ती व्यक्ती पक्ष सोडून गेली. अवघ्या 8-9 महिन्यात ते झालं. काय पुणेकरांची प्रतिक्रिया काँग्रेसबद्दल? ईडीची रेड माझ्यावर आली तर माझ्या घरामध्ये 5-10 हजार पुस्तकं मिळतील रुपयाच्या पेक्षा, अशी अवस्था आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ प्रवक्ते अनंतरावजी गाडगीळ. तुमचं स्वागत आहे. मुळात ज्यांना लास्ट ऑफ द टायटन्स असं म्हणता येईल ना, तर अशी महाराष्ट्रामधली जी मोजकी घराणी, जी जुनी घराणी चालत आली, त्यातले जे नेते अजूनही मूळ पक्षाला धरून आहेत त्यापैकी एक आहेत अनंतरावजी गाडगीळ. कारण तोच म्हणजे पहिला थेट प्रश्न असणार आहे. नंतर आपण या वास्तूबद्दल बोलणार आहोत, कारण अतिशय ऐतिहासिक अशी ही वास्तू आहे. यामध्ये राजकीय कळीचे मुद्दे तर असतीलच, याशिवाय या वास्तूचं एक जे ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण इथे पंडित जवाहरलाल नेहरू राहून गेलेले आहेत, सरदार वल्लभभाई पटेल राहून गेलेले आहेत, असे अनेक मंडळी इथे आलेली आहेत, अटलजी इथे येऊन गेलेले आहेत. अशा सगळ्या गोष्टी सुद्धा या वास्तूशी निगडीत आहेत. जिथे आपण बसलेलो आहोत त्याही आपण बोलणार आहोत. पहिला आत्ताचा जो कळीचा मुद्दा आहे की आपण जर अगदी पश्चिम महाराष्ट्रापासूनच घ्यायला सुरुवात केली तर सगळ्या मातब्बर अशा काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांची जी तिसरी पिढी आहे तिने काँग्रेसचा हात सोडलेला आपल्याला दिसून येतो. मग अगदी शिवराज पाटील चाकूरकर यांचे हे असतील, नाथसून असतील, किंवा मग वसंतदादांचे सून असतील, तिकडे राजश्री पाटील असतील, इकडे अर्चना पाटील आहेत, सत्यजित तांबे हे सुद्धा वेगळ्या चूल त्यांनी मांडली असं दिसतंय. मग प्रचंड मोठी म्हणजे मिलिंद देवरा आहेत, मोठी यादी आहे. आणि अगदी आपण पुणे जिल्हा असं म्हणायचं झालं तर ज्या अनंतराव थोपटेंनी अतिशय कठीण काळामध्ये सोनिया गांधींना साथ दिली, त्या अनंतराव थोपटेंचे चिरंजीव सुद्धा संग्राम थोपटे हे सुद्धा काँग्रेसमधनं बाहेर पडलेले. काय एवढी वाताहत होत झाली? त्याला 2-3 कारणं आहेत. एक कारण म्हणजे आता कसं आहे की तरुण पिढीला, म्हणजे पूर्वी आपण एक विसरतो की स्वातंत्र्य चळवळीच्या बॅकग्राऊंडवर एक माझ्या आजोबांची पिढी तयार झाली, त्याच्यानंतर माझ्या वडिलांची पिढी तयार झाली. आता माझ्यावर ते संस्कार असे झाल्यामुळे मी काँग्रेसला, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की वडील किंवा आजोबा काँग्रेसमध्ये होते म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो नाही. तर काँग्रेसच्या घटनेतलं पहिलं कलम मला मान्य आहे की सर्व धर्मांना, सर्व समाजाला योग्य न्याय देणारा पक्ष जर कुठला असेल तर तो काँग्रेस, आणि म्हणून मी ते स्वीकारलं. पण तुम्ही बघायला गेलात तर नवीन पिढीमध्ये आज आयडिओलॉजी कमी झालेली आहे. ताबडतोब मटेरियलिझम म्हणजे ताबडतोब एखादी गोष्ट आम्हाला मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन असतो. डेडिकेशन कमी झालेलं आहे सगळ्याच पक्षात. आणि काँग्रेसमधले अनेक लोक का काँग्रेस सोडून चालले तिसऱ्या पिढीतले, तर तिसऱ्या पिढीतले विशेषतः महाराष्ट्रातले लोक या तिसऱ्या पिढीनी, दुसऱ्या पिढीनी अनेक शैक्षणिक संस्था उभारलेत, अनेक साखर कारखाने उभारलेत. आणि असा जेव्हा व्याप वाढवलेला असतो त्यावेळेला सध्या असलेल्या सत्ताधाऱ्यांकडनं वेगळ्या पद्धतीचा दबाव या तिसऱ्या पिढीवर आणायला सुरुवात झालेली आहे. कधी कोणाची तरी इन्क्वायरी करायची, कधी ईडीची धमकी द्यायची, म्हणजे अशा कुठल्याही यंत्रणांचा गैरवापर करून, म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता स्ट्रिक्चर्स पास केलेत की काय चाललंय ईडीचं. तर अशा लोकांना कुठेतरी भीती वाटली असणार की बाबा उद्या आपल्या संस्थेची यांनी चौकशी सुरू केली आहे, कधी कधी सापडत नाही, कधी कधी काही मिळालं तर ईडीचा, आणि मी काय वकील नाही आहे, पण इतर कायद्यामध्ये तुम्हाला बेल ताबडतोब मिळू शकतो, ईडीच्या कायद्यामध्ये मिळत नाही. मग महिने तुम्हाला कितपत तुरुंगात पडावं लागतं. आणि काही केसेस असे आलेले आहेत की ईडीने अटक केली, अनेक महिने तुरुंगात राहिले आणि शेवटी कोर्टाच्या बेंचनी त्यांना निर्दोष सोडलेला आहे. पण मग एकदा तुम्ही तुरुंगात गेला की तुमच्या राजकीय करिअरला धक्का बसतो, तुमच्या प्रतिमेला धक्का बसतो. आणि या कदाचित भीतीपोटी अनेक पिढ्या या काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीतले सदस्य हे काँग्रेस सोडून चाललेले आहेत.
त्यामध्ये एक अजून पण असेल कदाचित की काँग्रेस नेतृत्वाने यांना धरून ठेवण्याचा कधी प्रयत्न नाही केला. कारण नेते, हा मुद्दा फक्त आताचा महाराष्ट्रापुरता आपण बोलतोय ही गोष्ट वेगळी, पण G23 हा पण एक प्रयोग झाला आणि ती सगळी मंडळी दिग्गज आहेत. त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांना कुठल्या धमक्या? नाही, मी सांगतो की काँग्रेस कोणातरी एखादा सोडणार आहे असं जर माझ्या कानावर आलं तर मी त्यांना फोन करायचो. आजही मी करतोय, जे सोडून गेलेत त्यांना, किंवा परत या, आपण चांगल्या तऱ्हेने पक्ष बांधू. पण कसं आहे की मगाशी मी म्हटलं तसं, तर माझ्या बाबतीत माझ्यावर कुठलाही आरोप नाही आहे. आमदारकीच्या 6 वर्षामध्ये मी 1 रुपया कमिशन कोणाचं घेतलेलं नाही आहे. म्हणजे मी उलट गमतीने म्हटलं होतं की ईडीची रेड माझ्यावर आली तर माझ्या घरामध्ये 5-10 हजार पुस्तकं मिळतील रुपयाच्या पेक्षा, अशी अवस्था आहे. तर काय करणार, 90 वर्षाच्या जुन्या पडायला लागलेल्या घरात मी राहतोय ना. कुठे माझी फार्म हाऊसेस आहेत की पेंट हाऊसेस आहेत, पण मला त्याची भीती नाही आहे. पण मगाशी म्हटलं तसं की अशा काही याच्यामध्ये जरी बाकीचे दिग्गज असले तरी ह्या पिढीला कुठेतरी असा एक धोका वाटला असणार. आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने सुद्धा नाही म्हटलं तरी अनेक प्रयत्न केले काही लोकांना काँग्रेसमधनं दूर न जाण्यापासून रोखण्यापासून. पण आपण बघितलं की वेगवेगळी आमिष, वेगवेगळ्या धमक्या महाराष्ट्राचं सरकार कसं काय आलं. हे काही वैचारिक पातळीवर आलेलं नाही. एका रात्रीत सगळे विमानात बसले, आसामला गेले, परत आले. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही स्पष्ट होतंय की कुठेतरी कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेचा गैरवापर करून निर्माण झालेल्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण विमानात बसले आणि तिकडे गेले वगैरे याबद्दल बोलतो, पण त्याआधी जो प्रयोग काँग्रेसने पण केला, म्हणजे काँग्रेसला खरंच जायचं होतं का शिवसेनेबरोबर? कारण म्हणजे अगदी त्याच न्यायाने जर आपण विचार करायचं ठरवलं तर निवडणुकीच्या आधी असलेली युती आणि त्यामुळे सत्तेत आलेले म्हणजे मिळालेली जागा, अशी परिस्थिती होती शिवसेना भारतीय जनता पार्टीची. काँग्रेसमध्ये हे देण्याच्या आधी बराच वेळ विचार झाला की हे देऊया आपण असं? हे काँग्रेस नेहमीच सातत्याने विचार करते. काँग्रेस ही वेळप्रसंगी बदलणारी प्रक्रिया जर असेल, पण काँग्रेसनी एक कायम मूळ हे ठेवलेलं आहे की काँग्रेसची जी आयडिओलॉजी आहे, काँग्रेसची जी धोरणं आहेत, त्याच्याशी सहमत असलेल्या किंवा ती मान्य करणाऱ्या राजकीय शक्ती असतील, राजकीय पक्ष असतील, यांच्याबरोबर आम्ही एकत्रित जातो जेव्हा ते काँग्रेसची प्रिन्सिपल किंवा आयडिओलॉजी, आता सगळीच मान्य होणार नाहीत, पण जेव्हा एक जातीयवादी संघटना किंवा जातीयवादी पक्षांना दूर ठेवायचं असेल सत्तेपासनं, तर त्या ठिकाणी राजकारणात थोडंसं एक पाऊल मागे यावं लागतं. म्हणून बेसिक जो गाभा आहे काँग्रेसचा, तो जर स्वीकारत असतील तर आम्ही इतर अशा समविचारी पक्षांची आघाडी केलेली आहे. आणि त्यावेळेला शिवसेनेचे काय 1-2 गोष्टी कदाचित आम्हाला मान्य नव्हत्या, पण आम्ही स्वीकारल्या. काँग्रेसच्या कदाचित त्यांना मान्य नसतील, पण शेवटी या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायची. कारण आज जर आपण तुम्ही बघितलं तर आज धर्माधर्मामध्ये तफावत देशामध्ये निर्माण केली जाते, जाती जातीमध्ये केली जाते, समाजामध्ये. आणि मला जे दिसतंय की हे जर आपल्याकडे वाढत गेलं, समाजामधला भेदभाव, समाजामधले तिटकारा जर वाढत गेला एक दुसऱ्यामध्ये, तर भारताचा रशिया व्हायला वेळ नाही लागणार. त्यामुळे हे सगळं रोखण्याकरता आम्ही एक पाऊल मागे आलो, पण मूळ गाभा, आमचा मूळ विचार आम्ही तसाच ठेवला आणि म्हणून शिवसेनेबरोबर आम्ही गेलो किंवा आम्ही आघाडी जी केली. पण महाराष्ट्रामध्ये त्याचा फटका काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर बसलेला दिसून आला. कारण आता विधानसभेची जी निवडणूक झाली, लोएस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा आतापर्यंत म्हणायला पाहिजे. 16 जागा, 101 जागा लढवल्या, 16 जागा जिंकल्या. मग काय झालं नाही? म्हणजे हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो की लोकांनी आम्हाला आमच्या विचाराकरता नाकारलं का इलेक्शन कमिशनने आम्हाला नाकारलं. कारण सध्या राहुल गांधी जे सातत्यानं बोलतायत की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झालेले आहेत, काही आम्ही आरोप केलेले आहेत. 5 वाजल्यापासून संध्याकाळी एकदम अचानक काही ठिकाणी मतदान कसं वाढलं, आता ते सगळं वर्तमानपत्रात आलेले, मी ते परत पुन्हा बोलत नाही. पण ज्या राहुल गांधींना आधी हिणवलं गेलं, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की एक हाती लढा त्यांनी दिलेला आहे. आज ती व्यक्ती सातत्यानं भांडते की काहीतरी कुठेतरी इलेक्शन पद्धतीमध्ये घोटाळे होत आहेत. ज्या लोकांनी म्हणजे सुशिक्षित असतील, विचारवंत असतील, जे राहुल गांधींना हिणवत होते, त्यांचे टिंगल करायचे, आज मी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटतोय,
त्यांच्या डिस्कस करतोयत त्यांचे विचार. मला धक्का बसतोय की जी मंडळी राहुल गांधींना नावं ठेवत होती आता ती हळूहळू कुठेतरी बोलायला लागले. नाही, राहुल गांधी म्हणतात ते कुठेतरी आम्हाला अशा तऱ्हेचा आता टोन लोकांमध्ये सुरू झालेला आहे. आम्ही आरोप केले, त्या आरोपाला का नाही तुम्ही उत्तर देतात रीतसर? जे क्वेश्चनियर पाठवला एक बाय एक तुम्ही 1 2 3 4 द्या ना उत्तर. इलेक्शन कमिशन ते करायला तयार नाही. आम्ही म्हटलं इलेक्ट्रॉनिक डेटा तो प्रिझर्व्ह करा आणि त्याच्यामधनं पुरावे काढा, तर तुम्ही कायदाच बदलून टाकलात. आणि जुने रेकॉर्ड सापडत नाहीत, जुने रेकॉर्ड ठेवत नाहीत. आणि आता सोनियाजी गांधी यांच्यावर तुम्ही फिर्याद दाखल करताय आणि 80 साली सोनिया गांधींनी सही केली होती तो रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, किंवा त्यावेळेला त्यांनी काय केलं तो रेकॉर्ड तुमच्याकडे. आणि मग आम्ही जो रेकॉर्ड मागतो की महाराष्ट्रामध्ये फ्रॉड झालेले आहेत इलेक्शनमध्ये, आमचा संशय आहे, तो तुम्ही का म्हणता तो द्यायचा नाही? म्हणजे ही कुठली पद्धत? म्हणजे सिस्टमॅटिकली बिहारच्या इलेक्शनमध्ये काय झालं, शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले ना की 65 लाख लोकांना आधार कार्डच्या आधी मतदान करू द्या म्हणून. म्हणजे तुम्ही कुठला ना कुठला तरी इलेक्शन कमिशन ऑफिस हे इंडिपेंडंट पाहिजे. आज लोकांच्या मनात राहुल गांधींच्या मोन्युमेंटमध्ये 100% शंका निर्माण झालेली की काहीतरी याच्यामध्ये घोटाळा आहे. फक्त दुर्दैव आमचं असं आहे की ते छापलं जात नाहीये, ते लोकांच्या पुढे येत नाही. आता माझं उदाहरण देतो मी तुम्हाला. गेल्या महिन्यामध्ये पक्षाची आमच्या राज्याची पुनर्रचना झाली आणि त्यामध्ये मला वरिष्ठ प्रवक्ता पद माझं नेमणं. मी गेली 20 वर्ष प्रवक्ता आहे. पण पूर्वीचं 20 वर्षातलं माझं प्रवक्ते पद आणि आत्ताचं पद याच्यात सगळ्यात मोठा मला फरक दिसतोय की वरिष्ठ प्रवक्ता झाल्यापासून मी अनेक विषयांवर माझ्यातर्फे आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयातर्फे अधिकृतरित्या प्रेस स्टेटमेंट पाठवली. ऑनलाईन ज्या पोर्टल्स आहेत त्या ताबडतोब स्वीकारतात. पण अनेक प्रमुख मुंबई पुण्यातल्या वर्तमानपत्रांनी माझी प्रेस नोटच माझ्या छापल्या नाही आहेत. का तुमच्यावर दबाव येतोय? ठीक आहे, 5 समजा मी 5 प्रेस नोट काढल्या आणि 5 प्रेस नोट तुम्ही नाही छापल्यात, 2 छापल्यात, मी समजू शकतो की पेपरमध्ये जागा नसते, सगळंच काही माझं छापायचं. मग 5तली 1 तर छापा, 5तल्या 2 तर छापा. आधी प्रमुख वर्तमानपत्रात ते एके ठिकाणी येत नाही. मग त्यामुळे मग काय चित्र निर्माण होतं, तुम्हाला एवढं प्रवक्ता नेमलंय तुम्ही काहीच बोलत नाही. पण ऑनलाईन सगळ्या पोर्टल माझ्या मुलाखती ऑल इंडिया काही ठिकाणी व्हायरल झाल्या. PTIची परवाची माझी मुलाखत ऑनलाईन सगळीकडे जात आहे. पण वर्तमानपत्र का छापत नाही आहेत? TV मध्ये बातम्यामध्ये पूर्ण स्वरूपात का आमची स्टेटमेंट दाखवली जात नाहीये? तर माझं म्हणण्याचा उद्देश आहे की कुठेतरी दबाव प्रत्येक वेळेला या अशा स्तंभांवर यायला लागलेला आहे. आपण काँग्रेसकडे परत येऊया की महाराष्ट्रामध्ये मग कुणाल पाटील असतील, मिलिंद देवरा, अर्चना पाटील, राजश्री पाटील, म्हणजे अशी मोठीच्या मोठी ती यादी आहे सगळी. का सोडून जात आहेत? म्हणजे माध्यमांमध्ये काय वगैरे सोडून द्या, पण ज्यांचे पिढ्यानपिढ्या काँग्रेसची आहेत त्यांना कदाचित आशावाद नाही का, केवळ धमकी आणि हे असू शकत नाही, परंतु कदाचित आपला पक्ष सत्तेत येईल अशी आशाच वाटत नसेल. मग त्यांचा विचार असा असला की तुम्ही सत्तेकरता, प्रश्न हा निर्माण होतो. मग तुमचं जे वाक्य आहे त्या म्हणण्याप्रमाणे गेलं तर प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही सत्तेकरता राजकारणात आलात का तुम्ही समाजसेवेकरता राजकारणात आलात? मग मला नाही मिळाली सत्ता. आज मला सुद्धा, मी जर BJPत गेलो असतो किंवा दुसऱ्या सत्ताधारी पक्षात कुठल्या गेलो असतो मलाही 4 पदं मिळाली असती. पण मग त्याच्याकरता मी राजकारणात आलो का? तर नाही. काहीतरी एक विचार आहे. मग असं म्हणावं लागेल की या नव्या पिढीतल्या काही लोकांचे यांचे विचार पक्के नाही आहेत. कदाचित असंही असू शकेल. आम्ही विचारांनी पक्के आहोत, तसे काही कदाचित नसतील. किंवा काहींना म्हटलं तसं की सत्ता ताबडतोब हवी असेल, थांबायची तयारी नसेल. राजकारणात पेशन्सही फार महत्वाचा असतो. काही वेळेला त्यांचे ते स्वभाव आहेत. तेव्हा या सगळ्याचा अर्थ काँग्रेस चुकते असं म्हणणं हे मला तरी पटत नाहीये. मग काय होतंय, काय चुकतंय? मग काँग्रेस बघा, आज 3री पिढी तुम्ही म्हणता, दरी तर दिसतेच. म्हणजे कारण काँग्रेसने पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतल्या लोकांना काय कमी दिलं? कदाचित तेव्हाचे नेते सगळ्यांना धरून चालत असतील. मग आजही काही फरक बदल नाहीये. आजही काँग्रेसच्या नेतृत्वात काही फरक. फक्त आज असं आहे की सोनियाजींचं थोडंसं आजारपण आणि याच्यामुळे त्या थोड्याशा बाजूला आणि ते राहुल गांधी आता अग्रेसिव्हली पुढे जात आहेत.
पण मग कदाचित असं असत की थोडाशी जनरेशन गॅप ही सुद्धा असतेच ना. म्हणजे एखाद्यानी 70-75 ओलांडलेली असेल आणि त्याला 30-35 वर्षाच्या नेतृत्वाबरोबर बसायचं असेल, 40, तर वैचारिक म्हणजे थोडासा मतभेद किंवा वैचारिक थोडीशी भिन्नता ही नक्कीच येते पिढ्यांमध्ये, हे आहे, त्याचा कदाचित परिणाम होऊ शकेल. पण या सगळ्याचा सारांश करून फक्त काँग्रेस कुठेतरी चुकतीये हे मला कुठेही पटत नाहीये. एक आणखी मुद्दा असा की तुम्ही म्हणालात एक हाती राहुल गांधी लढतायत, पण एवढ्या जुन्या पक्षाला एक हातीच लढायची गरज नाही ना, कारण नेत्यांची मोठी एक प्रभावळ होती. त्या सगळ्यांना जर घट्ट बांधून जवळ ठेवलं असतं, त्यांचेही काही मुद्दे, जसं तुम्ही काही मुद्दे इतरांसाठी उपस्थित केले असतील, G23 मध्ये त्यांनी पण मुद्दे उपस्थित केलेले होते. आणि घर की बात है, घरात सोडवूया, घरात बोलूया, असा संवाद कधी झाला का? किंवा तुमच्यासारखे जे जुने निष्ठावान घराणी आहेत त्यांना बोलवून कधी संवाद झाला का? त्यांना एकत्रीकरण, संमेलन असं काही? नाही, एक कसं झालेलं आहे की काँग्रेसमध्ये पूर्वी शिबिराची परंपरा होती. होय. 1972 साली काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात बोर्डीला शिबिर झालं. त्याच्यानंतर आर्थिक धोरण, आर्थिक विचार काँग्रेसचा महाराष्ट्रातला बदलला. अशी अनेक मी उदाहरणं देऊ शकतो. काँग्रेसचं आज देशामध्ये जी रोजगार हमी योजना, जी डॉक्टर मनमोहन सिंगांनी नंतर स्वीकारली आणि जी आज या मोदी सरकारलाही नाही म्हणत नाकं ओरडत का होईना स्वीकारावी लागली, ती रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र काँग्रेसच्या नाशिकमधल्या शिबिरात मांडली गेली होती. नागपूर आणि आवाडीच्या याच्यामध्ये सहकारी चळवळीची हे मांडली. किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या शिबिरात ला एक परंपरा होती की देशाला दिशा देण्याचं काम किंवा विचार किंवा विषय हे त्या शिबिरातनं मांडले गेले होते. दुर्दैवानं मधल्या काळात मी कबूल करीन की थोडीशी शिबिराची परंपरा खंडित झाली होती. आणि आता आम्ही परत जेव्हा चर्चा केली तेव्हा नवीन प्रदेशाध्यक्ष सकपालजींनी मग पुन्हा एक आत्ता कार्यशाळा पुण्यामध्ये घेतली आणि त्या अगोदरचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी गेल्या वर्षी लोणावळ्याला शिबिर घेतलं आणि परत विचारमंथन हे सुरू झालं. पण मी निष्ठावंत असलो, मी पक्षाचा नियम जरी पाळणारा असलो तरी पक्षहिताच्या दृष्टीने काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत ही माझ्या आजोबांची आणि वडिलांची शिकवण आहे आणि त्याकरता मी थांबणार नाही. तर एक गोष्ट मी स्पष्ट या ठिकाणी मांडतो, काँग्रेसमध्ये कुठेतरी बदल होण्याची आवश्यक आहे. जुन्या ज्या परंपरा आहेत, एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या अगोदर जेव्हा उमेदवार निवडले जायचे तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसचा ज्याला निवड मंडळ किंवा पार्लमेंटरी बोर्ड म्हटला जायचा, तो पार्लमेंटरी बोर्ड 4-4, 5-5 दिवस बसायचा. प्रत्येक मतदारसंघ, प्रत्येक उमेदवार याच्या नावावर सखोल चर्चा व्हायची आणि मग उमेदवार फायनल, तीन उमेदवार फायनल केले जायचे, मग ती नावं दिल्लीला व्हायची. हल्ली महाराष्ट्र गेल्या काही वर्षात मी बघतोय एक दिवसात संपतो किंवा अर्ध्या दिवसात पार्लमेंटरी बोर्ड संपतोय, चर्चाच नाही. आता एक राजकीय पक्षांमध्ये सगळ्यात नवीन वारं आलेलं आहे की एजन्सीच्या थ्रू फीडबॅक घ्यायचा. माझं म्हणणं आहे की इथे आम्ही चुकलो, सोशल मीडियावर आधारित राहायचं. अमेरिकेतल्या, मी माझ्या लेखात लिहिलंय, अमेरिकेतल्या 3 विद्यापीठांनी संशोधन केलंय आणि त्यांनी असं इन्फरन्स काढलाय, अनुमान काढलाय की सोशल मीडियानी राजकीय पक्षांना हवं ते वातावरण निर्माण करता येतं पण निवडणूक जिंकता येत नाही. तेव्हा काही ज्या तुम्हाला पारंपरिक पद्धत आहेत काँग्रेसमधल्या त्या करायलाच लागणार आहेत की पार्लमेंटरी बोर्डामध्ये डिस्कशन. काय झाली आज आमच्या पुण्याची अवस्था, जो मतदारसंघ माझ्या आजोबा आणि वडिलांनी लाखांनी जिंकला, 3 वेळा मला डावललं गेलं. मी एक शब्द कधी बोललो नाही. बरं, मला डावलून काँग्रेसचे जे उमेदवार 2-2 मतांनी निवडून आले असते तर गोष्ट वेगळी होती. 3 वेळेला 3.5-4 लाखांनी आमचा पराभव झाला, आता 1.5-2 लाखांनी पराभव झाला. आणि जी व्यक्ती 1-2 पक्ष फिरून आली आमच्याकडे, त्याला तुम्ही पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी कमी शिकलेल्या व्यक्तीला तुम्ही लोकसभा दिलीत, पराभव झाला, पुणेकरांनी नाकारलं. तरी तुम्ही विधानसभा दिलीत, पुणेकरांनी नाकारलं. ती व्यक्ती पक्ष सोडून गेली. अवघ्या 8-9 महिन्यात ते झालं. काय पुणेकरांची प्रतिक्रिया काँग्रेसबद्दल?
तरी आम्ही आमची बाजू मांडतो. मग मी सांगतो माझ्याकडे बघा ना, मला काय दिलं. म्हणजे मी सोनियाजींचे आभार मानतो की या सगळ्याची नोंद घेऊन त्यांनी मला आमदारकीचं नाव त्यांनी माझं रेकमेंड केलं. आज ही परिस्थिती पुण्यातली पुन्हा तुम्हाला काँग्रेस हे करायची असेल किंवा महाराष्ट्रातली किंवा देशातली, तर माझं स्पष्ट मत आहे राहुल गांधी लढतायत, त्यांना साथ दिली पाहिजे. ते ज्या पद्धतीने मांडतायत इलेक्शन कमिशनचा इश्यू. आणि माझं स्पष्ट मत आहे की सोशल मीडिया किंवा असे तत्सम जरूर वापरले पाहिजेत, ह्या आधुनिक पद्धती आहेत. पण काँग्रेस जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही आंदोलनात्मक स्वरूपात, तोपर्यंत काँग्रेसला यश मिळणार नाही, असं माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि ती कुठेही मांडायला मी कमी पडणार नाहीये. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे की काँग्रेसने म्हणजे मी तर आमच्या दिल्लीच्या नेत्यांना सारखं सांगतोय की जर इलेक्शन कमिशन ऐकत नसेल तर बेमुदत घेराव करा त्यांना. कसे नाही ऐकत बघूया. मग एवढं सगळं करून बॅलेट पेपरवर जर आम्ही निवडणुका हरलो तर आम्ही मग कबूल करू जाहीरपणे की आम्ही कुठेतरी चुकलो, लोकांनी आम्हाला नाकारलं. पण आमचं म्हणणंच तुम्ही ऐकून घेत नाही, आमच्या प्रश्नालाच तुम्ही उत्तर देत नाही, आणि तुमच्या सत्तेच्या, ज्याला इंग्लिशमध्ये ब्रूट मेजॉरिटी म्हणतात, की त्याच्या आधारे तुम्ही रेटून नेत आहे सगळं. पण ही मेजॉरिटी, अशा पद्धतीची मेजॉरिटी सगळ्यात जास्त देशामध्ये काँग्रेसनीच अनुभवलेली, उपभोगलेली आहे. पण मतप्रवाह बदलले नसतील कशावरून? नाही, असं आहे की काँग्रेस जेव्हा मेजॉरिटीने आली 71 साली, काय झालं, काँग्रेस मेजॉरिटीने आली आणि बांगलादेशचं युद्ध जिंकलं. बांगलादेश वेगळा एक देश होता, ईस्ट पाकिस्तान, त्याचा इंदिराजींनी ताकद मिळाली. त्या ताकदीचा वापर इंदिराजींनी, म्हणजे सैन्य, ऑफकोर्स क्रेडिट सैन्याला पण आहे, पण राजकीय नेतृत्व, त्यावेळचं भारतीय सैन्याची काय म्हणायचं त्याला, स्ट्रॅटेजी म्हणा, या सगळ्याचा रिझल्ट काय झाला तर ईस्ट पाकिस्तानमध्ये पराभव झाला पाकिस्तानचा आणि बांगलादेशची निर्मिती झाली. म्हणजे काँग्रेसने हे उदाहरण झालं. ज्या इंदिराजींना लोकांनी निवडून दिलं, 75 साली त्याच इंदिराजींच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. इंदिराजी एवढ्या जबरदस्त लीडर असताना सुद्धा त्या काळातली हायकोर्ट इंदिराजींच्या विरुद्ध निकाल देऊ शकत होती. पण त्यांनी त्याचा परिणामी आणीबाणी लादली देशावर. असू देत, पण माझा मुद्दा वेगळा आहे. पण नवा कायदा जो आणू इच्छित सरकार, त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांपासून सगळ्यांना उत्तरदायी धरा आणि त्यांच्यावर जर खटला झाला आणि तुरुंगात गेले तर त्यांनाही न्याय प्रक्रियेत आणा, हे म्हणणं हे बरोबर आहे ना. पण गंमत अशी आहे की आज ते सत्तेवर आहेत. सत्तेवर असेपर्यंत त्यांनी काँग्रेसचे जे मुख्यमंत्री आज ज्या ज्या राज्यात आहेत, काँग्रेस जिथे सत्तेवर आहेत, तिथल्या लोकांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं, 30 दिवस त्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागला, तर त्याचं पद गेलं, म्हणजे संपली ना काँग्रेस. होऊ शकतं. परंतु न्यायालयाने हे केल्यानंतर त्यांना पुन्हा येण्याची संधी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक विश्वास असाच आहे का की चिरकाल हेच सरकार राहील? सरकार काँग्रेसचे येऊ शकेल ना. मग पण आता जर त्याचा प्रश्न झाला, पण आता जी त्यांची पावलं पडतायत, मी परत सांगतोय की तुम्ही बघा की विरोधकाला विचारात्मक संपवायच्या ऐवजी सध्याचे सत्ताधारी हे विचारात्मक नव्हे तर कुठल्या आपल्या हाताखाली असलेल्या एजन्सीजचा वापर करून वेगवेगळ्या माध्यमं, वेगवेगळे कायदे आणून अडचण निर्माण करून अशा तऱ्हेने संपवत आहे. मग करा ना वैचारिक दृष्ट्या संघर्ष, आमची त्याला तयारी आहे. आज काय अवस्था आहे परराष्ट्र नीतीची? आपण आपलं नुसतं व्हिडिओमध्ये कौतुक केलेलं बघतोय, टीव्हीवर कौतुक केलेलं बघतोय. मला सांगा, मगाशी आपण चर्चेत अनौपचारिक चर्चा चालली असताना मी बोललो, मी अनेक वर्ष अमेरिकेत राहिलेलो आहे, शिकलेलो आहे, तिथेच नोकरी केलेली आहे, राजकीय दौरेही माझे अमेरिकेत आत्ता झालेले आहेत. मला सांगा, इस्रायलच्या विरुद्ध जर काही पाऊल उचललं गेलं तर सगळे ज्यू एकत्र येतात आणि अमेरिकन सरकारवर दबाव आणतात. किती भारतीय आपले अमेरिकेत आहेत ते दबाव आणतात. मग त्या ठिकाणी भाजप असेल, भाजपचं सरकार असेल, काँग्रेसचं असेल, हा मुद्दा नंतरचा आहे. माझं मत आहे की आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका पाठोपाठ एक भारतावर टॅरिफ वाढवून एक अडचण निर्माण करतायत. का भारतीय समूह एकत्र येऊन राजकीय दबाव आणत नाहीत?
तिथे काही आमदार काँग्रेसचे भारतीय मूळ भारतीय आहेत. निवडणूक ज्यांनी लढवली उपराष्ट्रपती त्या स्वतः मूळच्या भारतीय होत्या आहेत. त्याच्यानंतर तिथे काही खासदार आहेत, म्हणजे सेनेटर्स आहेत, काँग्रेसमन आहेत, हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटिव्हचे आहेत. मग त्यांनी एकत्र येऊन का नाही अमेरिकन सरकारवर दबाव आणत आहेत की नाही नाही, जसं इस्रायलचे ज्यू लोक करतात तसं भारतीयांनी करायला पाहिजे. मुद्दे महत्वाचे बरेच आहेत. कारण एक म्हणजे काँग्रेसच्याच बद्दल पुन्हा एकदा तुम्हाला नेमकं काय वाटतं की एकतर ज्या अर्थी हे लोक इकडे तिकडे करत राहत आहेत, मूळ काँग्रेसी जे आहेत त्यांना परत आणण्यासाठी किंवा निदान जे आहेत त्यांना धरून ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुमची स्वतःची कधी राहुल गांधींशी चर्चा झाली आहे का गेल्या 4 वर्षात 5 वर्षात जेव्हापासून ते फोरफ्रंटला आले तेव्हापासून? मुळात कसं झालेलं आहे की 2-3 वर्ष जवळपास ते सातत्याने कुठल्या तरी त्या काळात यात्रा करत होते. त्यामुळे सार्वजनिक बैठकांमधनं जो काय माझा संवाद झालेला आहे त्यावेळेला मी काही मुद्दे त्यांच्याशी मांडलेले आहेत. पण थोडंसं कसं आहे की सोनिया गांधींचं आणि आमची इंटरॅक्शन जास्त असायची त्या काळात. राहुल गांधी हे कंटिन्युअसली आत्ता तुम्ही बघितलं असतं तर, आणि मला त्यांचं कौतुक वाटतं की ती व्यक्ती रस्त्यावर आहे. आत्तासुद्धा बिहारमध्ये रस्त्यावर उतरून ते आंदोलन करतायत. लोकांना आवडो न आवडो, लोक टिंगल करत, लोक विरुद्ध बोलत, त्यांना त्याची ते त्यांना हेच देत नाही, ते आपला मुद्दा मांडत चाललेले आहेत. माझं परत परत हेच जे म्हणणं आहे की तुम्ही म्हणाल की काँग्रेस रिवाईव्ह व्हायची असेल तर काय केलं पाहिजे, तर काँग्रेसनी रस्त्यावर उतरून लोकांचे मुद्दे घेतले पाहिजेत. जे काँग्रेसजन सोडणार आहेत त्यांना आम्ही प्रयत्न करतो किंवा सोडू नका किंवा का गेलात परत या. आता काही जे विचार, मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं की विचारांनी काँग्रेस सोडून न गेलेले जे नाही की वैचारिक दृष्ट्या नाही गेले, काहीतरी तिकडे मिळणार आहे, अशा उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली तर ते सगळे परत यायला बघतील, अशी अवस्था आहे. आणि थोडंसं आता राजकारणातलं स्वरूप हे बदललेलं आहे. डेडिकेशन, आयडिओलॉजी हे प्रत्येक राजकीय पक्षात ते मुद्दे थोडेसे टीकात्मक होऊ लागलेले, म्हणजे अडचणीचे त्याच्यावर चर्चा होऊ लागलेली आहे. इव्हन BJPचे जे माझे मित्र आहेत ते सांगतात की आमच्याकडे सुद्धा, उदाहरण आता लोक मला सांगतात की माझ्याबरोबर त्या काळात जेव्हा TV चॅनलचा जमाना, डिबेट्स चालायची तेव्हा माधव भंडारी माझ्या विरुद्ध चॅनलवर यायचे. आम्ही दोघांनी एक पथ्य पाळलं होतं की दोघंही टीव्हीवर येताना पक्षाची बाजू हिराणीने मांडायची. आम्ही दोघांच्या व्यक्तिगत विरुद्ध कधी बोललो नाही. पण आता तुम्ही बघा काय एकमेकाच्या व्यक्तीविरुद्ध राजकीय नेते वाटतील त्या भाषेत सत्ताधारी सगळ्याच पक्षांकडून सगळं ठीक आहे. पण म्हणजे मी तेच सांगतोय की संस्कृती बदलत चालली. काय माधव भंडारींना दिलं भाजपने, म्हणजे ठीक आहे आमच्याकडे नाही मिळालं म्हणून सोडून गेले, त्यांच्याकडे कदाचित ते पठडीतनं आलेले असतील संघाच्या म्हणून ते राहिले. तेव्हा पिढ्यांमधला विचार बदललेला आहे. आम्ही प्रयत्न करतो काँग्रेसने सोडू नये. आणि मी मगाशी म्हटलं तसं की काँग्रेसच्या ज्या मूळ पारंपरिक पद्धती आहेत की सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट, उमेदवाराची निवड जुन्या पद्धतीने करायची, त्याच्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलनं करायची, शिबिरं घ्यायची, अशा 500 गोष्टी जर एकत्र केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी जी इलेक्शन डे मॅनेजमेंट म्हणतात, थोडंफार काँग्रेसचं मी कबूल करेन की गहाळपणा आला काही निवडणुकांमध्ये. आणि शेवटच्या वेळेला काँग्रेसचे, मी स्वतः जेव्हा विधानसभेला पुण्यात फिरलो, काँग्रेसच्या काही बूथवर आमची माणसं नव्हती, ते आम्हाला फार महाग गेलं. आणि अशा वेळेला नेमकं आमच्या विरुद्ध लढणारा पक्ष हा मतदानात गडबड करून जातो. तेव्हा ती पण जरी एक दिवसाचं ते खेळ असला तरी अत्यंत महत्त्वाचं ते आहे की इलेक्शनच्या दिवशी आमच्या पक्षाची यंत्रणा जोपर्यंत मतपेट्या बंद होत नाहीत तोपर्यंत तिथनं हट्टा कामा नये. अशा तऱ्हेची यंत्रणा जर केली तर काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, पुन्हा काँग्रेसकडे लोक वळतील. आणि आज आत्ता जर तुम्ही बघितलं तर मी असं म्हणत नाही की एका रात्रीत, मी उगाच तसं प्रसिद्धी करता किंवा टाळ्यांकरता बोलणारा माणूस नाहीये, पण मला दिसायला लागलेलं आहे की हळूहळू कुठेतरी लोकांच्या मनात यायला लागलंय की इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घोळ आहे, फॉरेन पॉलिसी संबंध चुकत चाललेली आहे. आपण कितीही आर्थिक आता
भारत मोठी इकॉनॉमी होणार आहे वगैरे, आम्ही काय अर्थशास्त्र वगैरे नाही आहोत, पण एकच सिंपल प्रश्न विचारतो, जीएसटी कमी केल्या त्याच्या जाहिराती दिल्यात, पण जीएसटी वाढलाय त्याच्या का नाही दिल्यात? काल सगळ्या वर्तमानपत्रांना कमी केल्याच्या जाहिराती आहेत. अर्थातच पण आहे, काही ठिकाणी पण 40% जी लक्झुरी आणि आणलेलं आहे तेवढा एकच ब्रॅकेट आहे, आणि त्यामध्ये सीन अँड लक्झुरी गुड्स, म्हणजे आपण जीएसटी वरच बोलतोय म्हणून, एकच आणि त्यामध्ये तो जो वर्ग आहे जो त्या लक्झुरी गोष्टी वापरणार आहे, हे किंवा तंबाखू सारख्या गोष्टींवर अडवायला काहीच हरकत नाही. बाकीच्या जीवनावश्यक मान्य आहे, म्हणजे इन्शुरन्स झिरो, लाईफ सेव्हिंग ड्रग्ज झिरो, म्हणजे पक्ष कुठलाही असो, काही गोष्टी ज्या आहेत ज्या चांगल्या होतात त्या मोकळेपणाने त्याचं हे करायला हरकत नाही. मी स्वीकारायला तयार आहे ना. इन्शुरन्स मधलं जीएसटी काढून टाकला, 1-2-3 चांगल्या केल्यात. मी टीका करायची म्हणून टीका करत नाही, 2-3 चांगल्या आहेत. पण बारकाईने जर तुम्ही अभ्यास केलात तर ज्या गोष्टींवरचा टॅक्स कमी केलेला आहे, उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर, का नाही हो शेतकऱ्यांच्या खतांवरची कमी केली आहे सबसिडी, असे तुम्ही बेनिफिट्स कुठे दिलेत ऍग्रिकल्चर मध्ये? आता तुम्ही मोठ्या उद्योगपतींना, मोठ्या उद्योग क्षेत्राला फायदा होणार ज्या जीएसटी कमी करून ह्या तुम्ही कमी केलेल्या आहेत मेजॉरिटी. मी असं म्हणत नाही, याच्यावरच पण आहे ऍग्रिकल्चर सप्लाईज वगैरे, मी तेच म्हणतोय, मी असाही आरोप करत नाहीये की सरसकट, पण बारीकपणे कालच्या जीएसटीच्या अमेंडमेंटचा जर अभ्यास केला तर गरीबाला, सामान्य माणसाला होणाऱ्या फायद्यापेक्षा श्रीमंत उद्योगपती, औद्योगिक क्षेत्र, इतर मंडळी, कारखानदार यांना फायदा करणाऱ्या गोष्टींचा जीएसटी अधिक प्रमाणात कमी झालेला आहे. पण एकंदरच औद्योगिक वातावरण जर हे झालं तर त्याचा फायदा होतोच दुरायने, सगळ्यांनाच होतो. कारखानदारांनी जर रेट कमी केले तर कोणाला नकोय? त्यांनी मूळ किमती केल्या पाहिजेत. जीएसटी सरकारने कमी केला हो, पण त्याचा फायदा म्हणजे त्यांनी इंटरप्रिट करून तो लोकांपर्यंत पोहोचवला तर आम्ही स्वीकारू. काँग्रेसचं नेमकं पतन का होतंय, किंवा काँग्रेसची संख्या महाराष्ट्रामध्ये का रोडावत चालली आहे, अनेक नेते का सोडून जात आहेत, याबद्दल गाडगीळ साहेब आपल्याशी स्पष्टपणे, मनमोकळेपणाने बोललेले आहेत. तुमचं काय मत आहे की तिसऱ्या पिढीतले हे काँग्रेसचे नेते, ज्यांना काँग्रेसनी तसं म्हटलं तर भरभरून दिलं सुद्धा, ते का सोडून जात आहेत? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी गाडगीळ साहेब यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद सर.